श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय. श्री गणेशाय नमः. शुक्लपक्षीचा शशीकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादश अध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसव पाहती, परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा, म्हणे श्रींची पूर्ण कृपा. मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला, वर्तले ऐसे वर्तमान. बाळप्पा एकनिष्ठा धरोन, स्वामी सेवा रात्रंदिन. अत्यानंदे करीतसे, स्वयंपाकादिक करावयासी. लज्जा वाटतसे तयासी, तया ते एक समयासी. काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सन्निध गुरु. असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा मनी समजला, अनेक उपाय करोन. शुद्ध केले बाळप्पाचे मन, स्वामी विणे दैवतान्य. नसेची थोर या जगी, सेवेकऱ्या माझी वरिष्ठ. सुंदराबाई होती तेथ, तिने सेवे करायस नित्य. त्रास द्याव्या वर्थची, नाना प्रकारे बोलैना. करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एक दिवशी, मध्यरात्रीच्या समयासी. लघुशंका लागता स्वामींसी, बाळप्पा ते उठविले. श्रींचे धरोनिया करी, घेऊन गेले बाहेरी. बाहोनिया ऐशी परी, बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन, स्वामी केले आपणाधीन. माझे गेले श्रेष्ठपण, अपमान जाहला. तैपासूनी बाळप्पासी, त्रास देत अहर्निशी. गाराने सांगता समर्थांसी, बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ, प्रथमतः त्याचे घरी येत. चोळप्पा विख्यात, स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत, स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत, असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत, राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात, वर्तमान वर्तले. कोणा भक्ते समर्थांसी, अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी, अंगावरी घालावा. राणीची ये मनात, विचारे येता त्वरित. सुंदराबाईसी लोभत, चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी, जमादार पाठवला. गंगूलाल जमादार, चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावी जा चंद्रहार, राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागवून घ्या की. ऐसे ऐकुनी सत्वर, गंगूलाल जमादार. बाळप्पा जवळी येऊन सत्वर, हार मागू लागला. बाळप्पा बोले सत्वर, आपणापासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर, सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे, जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिधला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून, जमादार परतोन. नृपमंदिरी येऊन, वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती, राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी, तयाविरुद्ध सांगितलेल्या. कारभार चोळप्पाचे करी, जो होता आजवरी. तो काढूनी तयास दूरी, करावे राणी म्हणतसे. पहिलेच होते बाईच्या मनी, सहाय्य झाले आता राणी. सुंदराबाईच्या गगनी, हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी, केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होतसे. तो एक अवसरी, काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी, पडले होते श्रींजवळी. तयाची करोनिया झोळी, समर्थ करी घेतिली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तया शेळी सर्वत्राला, आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते, त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन, रुपये टाकती आणोन. न लागता एक क्षण, शंभरावरी गणती झाली. चोळप्पा ते देऊन, समर्थ बोले काय वचन. चोळप्पा तुझले पिटले ऋण, स्वस्थ आता बसावे. पाहोनिया द्रव्यासी, आनंद झाला तयासी. परिणा आले मानसी, श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास दोन,
पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपाशी. चोळप्पाच्या मानसी दुःख पार झाहले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती नेतरी घेतो हिरावूनी. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणी ऐके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी. रागवनी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकुनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडन स्वामी चरणांशी म्हणती जावे येथुनी. ऐसा केला विचार जाहली असता रात्र. बाळप्पा गेले बिऱ्हाडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित जाहले. तेव्हा एका सेवेकऱ्यांस बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेबे ठेवी ते जपाचा काढूनी दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी. मानिनाशी जाहली सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करुनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यांसी बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवित ऐशा प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईनी राहावे दूरी श्रीचरणांपासून. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होयेना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसे दूर करावे. परिराणी सभियोनी तैसे न केले त्यांनी. समर्थ दर्शनासी एकी दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी. कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत ऊर बडवणी. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केले उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय जाहले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार घेतले. दृढनिश्चय आणि भक्ती तैसी सिद्धगुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्षकाती अन्य साधने व्यर्थची. दृढनिश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चिता. जेने निवारी सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ पाया विष्णू शंकर वंदती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संपन्न. सदा भक्त परिसोत
त्रयोदशोऽध्याय गौडः। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीमस्तु शुभं भवति। श्री स्वामी समर्थ।